मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील पालिका शाळेत स्फोट झालाय। साईबाबा पथ पालिका शाळेमध्ये सिलेंडरचे 6 स्फोट झाले आहेत। साईबाबा पथपालिका शाळा आज संक्रांतीच्या सुट्टीनिमित्त बंद असल्याने मोठा अनर्थ टळलाय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत। शाळेत एक समारंभाचा हॉल आहे आणि तिथे कॅटरिंगचा व्यवसाय चालतो। सिलेंडर त्यासाठीच तिथे ठेवल्याची शक्यता आहे। आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी वेदांत नेपकडून। वेदांत, सौरभ, काळा चौकी परिसरातील ही साईबाबा पथ शाळा आहे जी मागील 3 वर्षापासून बंद आहे। कारण आपण जर बघितलं तर ही इमारत धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर इथे कोरोना काळात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं होतं, जिथे काही ऑक्सिजन सिलेंडर्स होते, त्यासोबतच गाद्या चटया टाकण्यात आलेल्या होत्या। आणि आज सकाळी 8:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे, जी प्राथमिक माहिती मिळते, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, काही सिलेंडरचे स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येतंय आणि सध्या आगीवर अग्निशमन दलांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवलं असल्याचं आपल्याला दिसतंय। कारण काही ठिकाणी आपण बघतोय कूलिंग ऑपरेशन चालू आहे, तर वरच्या माळ्यावर काही प्रमाणात आग आहे ते सुद्धा विझवण्याचं काम पूर्णपणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून केलं जातं आहे। मुंबई महापालिकेचे अधिकारी आहेत, मुंबई पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि तातडीनं म्हणजे साधारणपणे अर्ध्या पाऊण तासात या आगीवर नियंत्रण करण्यात आलेलं आहे। तळमजला त्यासोबतच पहिला माळा या भागामध्ये ही आग लागलेली आहे आणि खालच्या बाजूला कूलिंग ऑपरेशन सुरू आहे, तर वरच्या बाजूला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। या ठिकाणचे स्थानिक आमदार अजय चौधरी सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। जरा लोकप्रतिनिधींना घेऊन जरा एकदा विचारा, तरच त्याच्यातनं मार्ग निघेल, नाहीतर अशी मुंबईतल्या सुविधा होणार नाहीत। बॅनरबाजी करून मुंबईकरांना काही मिळत नाही। मूलभूत गरजा मुंबईच्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, कारण महापालिका अस्तित्वात नाही। आग लागण्याचं नेमकं कारण काय असं म्हणतात की कोविड काळातले जे काही सिलेंडर होते, गॅस सिलेंडर, ऑक्सिजनचे सिलेंडर, ते सगळे त्या शाळेमध्ये गोडाऊन बनवलं होतं, गाद्या होत्या आणि त्याच्यामुळे आग लागली। एक सिलेंडरचा स्फोट झाला आणि अनेक सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली। परंतु हे अत्यंत दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही। मुंबई महानगरपालिकेचा कारभार कशा प्रकारे चाललेला आहे आज हे मुंबईकरांना दिसून येईल। मनमानी कारभार चाललेला आहे। प्रशासनाला माहीत नव्हतं सिलेंडर भरलेले? प्रशासनाला सगळं माहीत आहे, पण प्रशासनाला वेळ मिळाला पाहिजे ना। त्यांचा वेळ अख्खा, माझ्या माहितीप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेचे सगळे अधिकारी हे जातीनिहाय गणनेकरता नेमले गेलेले आहेत, त्यांना अतिरिक्त काम दिलेलं आहे। मी फोन करतो त्यामुळे आम्हाला काम सांगितलं आहे सरकारने। अरे सरकारचं हे काम आहे का मुंबई महानगरपालिकेचं काम आहे? जर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तुम्ही अशा प्रकारे वापरणार असाल तर मुंबईकरांना सेवा कशी मिळणार? त्यामुळे हे अत्यंत निंदनीय प्रकार चालू आहे। मी आता आपल्या माध्यमातून निषेध करतो आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने लक्ष द्यावं अशी विनंती करतो। त्यामुळे सौरभ, स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी सांगितले की मुंबई महापालिकेचे अधिकारी लवकरात लवकर इथे येऊ शकले नाही, तशा प्रकारचं तक्रार खरं तर त्यांनी केलेली आहे आणि आता साधारणपणे एक अर्ध्या तासामध्ये पूर्ण हे कूलिंग ऑपरेशन सुद्धा पूर्ण होईल असं दिसतंय। सौरभ, वेदांत, धन्यवाद। तिथली सगळी स्थिती आमच्यापर्यंत पोहोचवलीस त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।